स्टीलच्या वाट्यांना तेल लावून थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाचं पीठ वाट्यांना चांगलं कोट करून घेतलं. रवा, पिठी साखर, दही, तेल, दूध, कोको पावडर, 4-5 थेंब इसेन्सचे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तयार केलेलं बॅटर 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं. एक सपाट चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा. फटाफट बॅटर मिक्स करायचं. तयार केलेलं बॅटर वाट्यांमध्ये टाकून घ्यायचं. 10 मिनिटापूर्वीच कढई प्रीहीट करून घ्यायची. त्यानंतर आता ह्या वाट्या त्यामध्ये ठेवायच्या. सुरुवातीचे 5 मिनटं गॅस हा फुलच ठेवायचा. त्यानंतर अगदी मंद आचेवर 20 ते 25 मिनटं केक बेक करून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता वाटीमधून केक काढून घ्यायचा. अगदी सहजपणे वाटीपासून केक मोकळा होतोय, बघू शकता तुम्ही. एक केक मी इथे घरीच चॉकलेट गनाश तयार करून सुद्धा डेकोरेट केला होता. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा. बघू शकता मस्तच असे स्पॉन्जी केक आपले इथे बनवून तयार झाले. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.